सोपे आहेत बेसन लाडू वळणं, तेवढंच कठीण आहे रवा लाडू बनवणं. त्यातलं पाक किंवा वळायला जो त्रास होतो, हे सगळं काही होऊ नये म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये खूप सोप्या आणि सरळ कृतीने तुम्हाला रवा लाडू कसं बनवायचं हे दाखवणार आहे आणि त्याचसोबत भरपूर सारे टिप्ससुद्धा देणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. तर सर्वात आधी आपण तूप घेऊया. तर तूप फक्त 2 चमचे घ्यायचे आहेत सुरुवातीला, कारण याच्यामध्ये आपण रवा भाजून घेणार आहोत. खूप जास्ती गरम करायचं नाही आहे, म्हणून गरम होताच जर वाटलंच जास्ती गरम झालं तर गॅस बंद करा. आता इथे रवा घेतला आहे मी. एकदम बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला. जाडा रवा जर असेल म्हणजे जाडसर असेल तर मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्या. आणि बाजारात इझिली बारीक रवा अवेलेबल आहे, तर तसा बारीक रवा घ्यायचा आहे. प्रमाण इथे मी अर्धा किलो म्हणजे 500 ग्राम बारीक रवा घेतलेला आहे. बारीक खडे वगैरे काहीतरी असतात त्याच्यामध्ये, म्हणून निवडून घ्यायचं. आणि हलका असेल तर तुम्हाला मैद्याची चाळण वगैरे असेल तर चाळण मारली तरीही चालेल. आता रवा तुपामध्ये भाजून घेऊया. रवा भाजताना खूप सारे टिप्स लक्षात घ्यावे. एक तर रवा लाडू आपल्याला पांढरा शुभ्र हवा असतो, पण कच्चट सुद्धा लागलं नाही पाहिजे, म्हणजे व्यवस्थितपणे भाजून झालं पाहिजे. तर त्यासाठी तूप एकदा काय गरम झालं की फ्लेम लोवर ठेवा आणि कंटिन्युअसली या प्रकारे भाजत राहा. साईजही वाढते रव्याची आणि रवा हलकाही होतो आणि तितपतच आपल्याला करायचं आहे, रंग बदलून द्यायचं नाही आहे. म्हणून मंद आचेवर 10 मिनिटं तरी आपल्याला परतून घ्यायचं आहे. साधारण 10 मिनिटानंतर बघा रवा छान फुलला आहे आणि हलका सुद्धा झालेला आहे. आता मधोमध जागा करूया. पुन्हा याच्यामध्ये आपण 1 चमचावर तूप घालूया. आता याच्यामध्ये काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत ते घालूया. दोन्ही मी 1 मोठा चमचा घेतलाय आणि 1 चमचावरून 4 ओळी. आता हे तिन्ही आपण तुपावर परतून घेऊया. परतून झाल्यानंतर त्यासोबत पुन्हा रवा आपण 5 ते 6 मिनिटं परतून घेणार आहोत. इथे सुद्धा आपल्याला फ्लेम लोवर ठेवायचे, म्हणजे मंद आचेवरच परतून घ्यायचे. कुठूनही फ्लेम वाढू नये, रवा करपून देऊ नका आणि रंग सुद्धा बदलून देऊ नका. आणि छान फुलल्यानंतर हा रवा दाताला कचकचत सुद्धा नाही. आणि जसे की आज आपण क्रीमवाले रवा लाडू बनवणार आहोत, म्हणजे एक वेगळा साठा आपण तयार करणार आहोत तूप आणि साखरेचा, त्यामुळे हा लाडू एवढा क्रीमी होणार आहे, तोंडात घालताच विरघळणार. तर मंडळी, साधारण सांगितल्याप्रमाणे इथे आता 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण करूया गॅस बंद. सरळ करून घ्या. गॅस बंद करा. आता भाजलेला रवा पूर्णपणे आपल्याला थंड करायचा आहे, कारण आपण जो साठा क्रीम तयार करणार आहोत त्याच्यामध्ये गरम रवा घालायचा नाहीये. म्हणून असंच राहू द्या कढईमध्ये थंड होईपर्यंत आणि तोपर्यंत आपण क्रीम तयार करूया. आता ताटात किंवा परातीत आपल्याला तूप घ्यायचं आहे. सुरुवातीला रवा भाजताना आणि ड्रायफ्रूट्स भाजताना आपण 2 चमचे तूप तिकडे वापरलं आहे आणि उरलेलं तूप आता आपल्याला क्रीम बनवायला घ्यायचं आहे. आता प्रमाण तुम्हाला मी तुपाचं सांगते. अर्धा किलो रवा म्हणजे 5 वाटी रवा घेतला आहे. त्यासाठी 3 वाटी साखर म्हणजे 300 ग्राम साखर घेतली आहे आणि 2 वाटी तूप म्हणजे 200 ग्राम तूप घेतलेलं आहे. त्यातलं 2 चमचे आपण वापरलेले आहेत, म्हणजे राहिलं 150 ग्राम. तर 150 ग्राम तूप घ्यायचं आहे. आणि जर वाटलंच तुम्हाला नंतर लाडू वळताना की थोडंसं तूप कमी पडलं तर वरून तुम्ही तूप घालू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण संपूर्ण तूप घ्यायचं आहे. आता हे तूप आपल्याला फेटून घ्यायचं आहे. हाताने फेटून घ्या, स्वच्छ हाताने फेटून घ्या आणि हलकं करायचं आहे एकदम. घरातलं तूप वापरू शकता किंवा बाजारातनं जर तुम्हाला तूप घ्यायचं आहे तर कुठल्याही चांगल्या ब्रँडचं तूप घ्या. कारण जेव्हा कधीही आपण फराळ बनवतो तेव्हा खूप जास्ती दिवस ठेवतो, जास्ती प्रमाणात बनवतो आणि जास्ती दिवस टिकण्यासाठी चांगल्या क्वालिटीचं तूप आणि चांगल्या क्वालिटीचं तेलसुद्धा आपल्याला वापरावं लागतं. बरेच जण विचारतात की आपण तुपाच्या ऐवजी तेल वगैरे घेऊ शकतो का? तर जेव्हा कधीही लाडू वगैरे असं गोड पदार्थ तुम्ही बनवता तर तेल कधीच वापरू नका, तुपाचाच वापर करा.
चकलीसाठी वगैरे तेल ठीक आहे, आपण तेलामध्येच करतो, पण जेव्हा गोड पदार्थ असतो तर तेव्हा आवर्जून तूपच घ्यायचं आणि घरचं तूप असलं तर आणखीन जास्ती उत्तम. म्हणून जेव्हा कधी दिवाळीची तयारी आपण करतो तर आधी तूप बनवतो बरंचसं. आणि तुपाची रेसिपी पण मी सिम्पली स्वादिष्टमध्ये दाखवलेली आहे. साय जी उरते, आपण दुधावरून जी साय काढतो त्याच्याने मस्त असं तूप बनतो. तर इथे बघा तूप हलकं झालंय, खूप चांगलंच 10 मिनिटं आपण फेटून घेतलंय. आणि इतपत हलकं झाल्यानंतर याच्यामध्ये आपण पिठी साखर मिक्स करूया. प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे पिठी साखरेचं किती घेतलंय ते. 300 ग्रॅम पिठी साखर घेतली आहे. आता ही साखर या तुपामध्ये आपण मिक्स करून घेऊया. तर मंडळी इथे बघा तूप आणि साखर मिक्स करून झालेली आहे आणि मस्त असं हलकंसं क्रीम तयार झालंय. आता याच्यामध्ये आपण भाजलेला रवा मिक्स करून घेणार आहोत. आता रवा इथे संपूर्ण एकत्र मिक्स करायचं आहे की थोडं थोडं मिक्स करायचं आहे त्याच्याने काही फरक पडत नाही आहे. तुम्हाला जसं कन्व्हिनियंटली वाटेल तसं तुम्ही मिक्स करू शकता. माझा एक हात घाणा आहे म्हणजे क्रीम लागलेला आहे म्हणून मी थोडं थोडं करून घालते. एकदम क्रीमी टेक्स्चर येणार आहे याला आणि छान दिसणार आहे. सांगितल्याप्रमाणे एक गोष्ट लक्षात ठेवावी की रवा थंड करून द्यायचा आहे, बिलकुलही गरम ठेवायचं नाही आहे. सर्व रवा याच्यामध्ये घातलेला आहे. आता वरून आपण घालूया 1 चमचा वेलची जायफळ पूड. सगळे साहित्य पडलेले आहेत. आता मस्तपैकी मिक्स करून घ्या. म्हणजे कुठेही एका बाजूला वगैरे जास्ती क्रीम वगैरे राहता कामा नाही आहे, कारण लाडू वळून घ्यायचे आहेत व्यवस्थितपणे. आणि हे लाडू तुम्ही 5 ते 10 सेकंडमध्ये वळवून घेऊ शकता. म्हणजे खूप वेळ असं दाबून ठेवावं लागत नाही किंवा वळवून घ्यावे लागत नाही, कारण आकार येत नाही, कधी कधी फुटतो लाडू. तर असं याच्यामध्ये काहीच होणार नाही आहे. तर एक आपण बघूया कसं होतंय ते. लाडू किती छोटा किंवा मोठा हवा आहे तसा हातात घ्यायचा. आता मंडळी हा बघा परफेक्ट रवा लाडू तयार आहे. बिलकुलही फुटत नाहीये, पण हात लावताच फुटणार आहे बघा. म्हणजे किती मऊसूद आहे, एवढा क्रीमी लाडू आहे हा. तर मंडळी आपण लाडू वळून घेऊया. तर मंडळी इथे आपले मस्तसे तोंडात विरघळणारे रवा लाडू तयार झालेले आहेत. अर्धा किलो रव्यामध्ये मोठे असे 25 लाडू बसलेत. पण जर तुम्हाला छोटे लाडू हवे असतील तर आरामात 35 बसतील, पण मला मोठे हवेत म्हणून मी मोठे केलेत. तर हे लाडू आता झालेत कसे ते सुद्धा आपण बघूया. तर त्यासाठी एक लाडू घेते मी आणि हे बघा बिलकुलही काही होत नाहीये, फुटत नाहीये, काही नाहीये, पण हात लावताच आरामात त्याचे तुकडे होतील बघा. एकदम असा मऊसूद रवा लाडू आहे. तर मंडळी आय होप तुम्हाला आजचा हा रवा लाडू आवडला असेल. तर मंडळी आजचे आपले रवा लाडू झालेले आहेत आणि किती मऊसूद झालेले आहेत ते तुम्ही बघितलंच असेल. सांगितल्याप्रमाणे टिप्स सगट तुम्ही ही रेसिपी बनवा. बिलकुलही रवा लाडू तुमचे असे कडक होणार नाही किंवा वळायला त्रास होणार नाही. तर मंडळी या दिवाळीत असे रवा लाडू बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.